एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचं लोकार्पण. मुंबई पुणे प्रवास आणखी सोपा होणार. 30 मिनिटांचा वेळ हा वाचणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी. मुंबईहून पुण्याला जाताना खासदार सुप्रिया सुळे सुद्धा वाहतूक कोंडीत अडकल्या. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. नागोठणेजवळ कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनं अडकली. नागोठण्याजवळ 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस सुतकी पद्धतीनं साजरा होतोय. राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा. सरकारकडून औपचारिकता म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा. राज ठाकरेंचं वक्तव्य. पालघरचे खासदार हेमंत सावरांच्या गाडीला मीरा भाईंदरजवळ भीषण अपघात. सावरांची फॉर्च्युनर रॉंग साईडनं जात असल्यानं डंपरची जोरदार धडक. लोकप्रतिनिधीच सर्रास नियम मोडत असल्याचं विदारक चित्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला केलं अभिवादन. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं केलं अधोरेखित. महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जणांना हार्दिक शुभेच्छा. आज आपला महाराष्ट्र झालाय 66 वर्षांचा. जगभरातल्या कामगारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. जागतिक कामगार दिनाच्या सर्व श्रमिकांना शुभेच्छा. लाडक्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचं 14व्या वर्षात दमदार पदार्पण. 13 वर्षांचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा दणदणीत आणि संस्मरणीय प्रवास. गेल्या 13 वर्षांपासून जय महाराष्ट्राची थेट अचूक बिनधास्त पत्रकारिता. जनतेशी बांधिलकी ठेवत जय महाराष्ट्राचा प्रशासनावर अंकुश. मुंबईतील 227 वॉर्डमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्राचा नारा. भाजप मुंबईकडून महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईत एकाच वेळेस 227 ठिकाणी सकाळी 11 वाजता कार्यक्रमांचं आयोजन. वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर. विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध. काळ्या रंगाचे फुगे उडवत नोंदवला निषेध. महाराष्ट्रात काम करणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे. तसंच महाराष्ट्रात येणाऱ्याला मराठी आली पाहिजे. संजय राऊतांनी ठणकावलं. मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. मुंबईत पकडलं 349 किलो कोकेन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पोस्ट करत माहिती. कोलकातामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूलचे कार्यकर्ते मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचा तृणमूलचा आरोप. कोलकातामध्ये सुरक्षा दल तैनात. राज्यात आजपासून जनगणना. 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याची संधी. राज्यात आजपासून जनगणना. महसूल मंत्र्यांनी स्वतः डिजिटल अर्ज भरला. स्वगणनेला नागपूर जिल्ह्यातून केली सुरुवात. महाराष्ट्र दिनाचं ठाणेकरांना गिफ्ट. ठाण्यात आजपासून डबल डेकर बस सेवा सुरू. ठाणेकरांचा प्रवास होणार सुखकर. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना गिफ्ट. आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार. विरार ते डहाणू मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा. युद्धभीतीनं तेलाच्या किमती वाढल्या. खनिज तेल $126 4 वर्षातील उच्चांकी पातळी. नमस्कार, मी जगदीश